इथे आपण पाहिलं तर पारितोषिक आलंय गणेश पाटीलसाठी. शंकर माली याच्याकडून सलग 3 षटकार, गणेश पाटीलला 3000 आणि इंदर माली यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा आलेले आहेत. कमलाकर पाटील इथे हा चेंडू बघूया, अगदी यष्टीरक्षकाच्या मागे अडवलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. बाईचा इशारा आलाय. क्या बात आहे. धावसंख्या 7. कमलाकर पाटील 4 चेंडूमध्ये 7 धावा. 4 चेंडूमध्ये 7 धावा. त्याच्यामध्ये 6 धावा आहेत गणेश पाटील आणि 1 धाव बाईच आणि 1 डॉट. असे पहिले 4 चेंडू गणेश पाटील खेळलाय. इथे हा चेंडू अगदी मिस टाइम फटका आहे. इथे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं हा झेल इथे ड्रॉप केलाय आणि जीवनदान दिलंय भरत पाटीलला. धावसंख्या 8. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये रामशेठ भोईर वल ग्रामपंचायतचे सरपंच तथा ठाणे जिल्हा भाजपा ग्रामीणचे उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि उजाला क्रीडा मंडळ वलचे विद्यमान अध्यक्ष आहेत. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद रामशेठ भोईर. त्या अतिशय चांगला आपण ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय गणेश पाटीलच्या बॅटमधून आणि ह्या चेंडूवर देखील आलाय एका के चौकार. गुड शॉट. या 4 धावसंख्येनिशी संघाची टोटल बिनबाद जिंदाबाद 12 धावा. हर्ष भोईर आपलं देखील स्वागत. प्रमोददादा भोईर यांचे चिरंजीव हर्ष भोईर. यानंतरचा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे जय बजरंग कारिवली आणि गुरुदत्त मानकोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. नक्कीच अतिशय चांगली मॅच पाहायला मिळेल. 1 ओव्हर 12. बघूया किती धावांचं टार्गेट सेट करेल गावदेवी पिंपलगड टीम. खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगड टीम समोर जय पाटील. नक्कीच 1 ओव्हर 12. गणेशच्या बॅटमधून आले 10 आणि 1 धाव आलेली आहे भरत पाटीलच्या बॅटमधून. मात्र ते गणेश पाटीलला पारितोषिक लावलेले आहे. शंकर मालीनं 3000 सलग 3 षटकार आणि हेंदर मालीनं हे भाटाल्याहून पारितोषिक लावलेले आहेत 1500 रुपये. म्हणजे तब्बल 3 षटकारासाठी 4500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. वेलकम संजय पाटील. बिग मॅच यानंतर आपण पाहणार आहोत जय बजरंग कारिवली आणि गुरुदत्त मानकोली. सुनीलजी गुलवी एजी स्पोर्ट निंबोली संघाचे खेळाडू आपण मान्यवर कक्षामध्ये या. इथे बघूया हा चेंडू हलक्या हातानं कवर गली क्षेत्रामध्ये खेळलाय. भरत पाटीलला एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 13. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपले सन्माननीय अध्यक्ष वळगावचे उद्योजपती भानुदास शेठ भोईर आणि त्यांच्या सोबत आपण रामशेठ भोईर यांना देखील पाहतोय. सुरेख हा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय दीपक पाटीलच्या गोलंदाजीवर. 1 धाव इथे गणेश पाटीलला कंप्लीट केली. धावसंख्या 14. 8 चेंडूमध्ये 14 धावा जोडलेत. क्या बात आहे. इथे देखील चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये अडवलाय. बॅट कट. धन्यवाद रामशेठजी भोईर सरपंच वळ ठाणे जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे संचालक आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत.
आणि उजाला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष षटकार आणि धावसंख्या 21 21 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. शंकर माली आणि हेंदर मालीकडून गणेश पाटीलला पहिला आलाय. इथे हा देखील फटका काऊ कॉर्नर रिझनच्या वरून चाललाय. सीमा पार षटकार 2 में 2 ठोक डाले. बघूया आता शंकर माली आणि हेंदर माली यांनी पारितोषिक जे लावलाय गणेश पाटीलला ते बक्षिसाचं पात्र ठरेल का. धावसंख्या 27 धावा. सत्तावीस मध्ये 24 धावा. इथे हा तिसरा येईल का आणि यस आलाय. या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक षटकारांची कंप्लीट केलेली आहे. याआधी आपण पाहिली तर सुजित तात्याशेठ पाटीलनं कंप्लीट केली होती आणि त्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज बालकृष्ण पाटीलनं दिला. ही षटकारांची दुसरी हॅट्रिक आपण पाहिलेली आहे. पारितोषिक लाभलाय शंकर माली आणि हेंदर मालीनं. क्या बात आहे. पहिल्या दिवशी षटकार हॅट्रिक झाली आणि आज तिसऱ्या दिवशी हे आपण षटकार हॅट्रिक पाहिलेली आहे. मैदानामध्ये आपण बघू शकता अगदी तिथे लाडके प्रेक्षक गणेश पाटीलला हे पारितोषिक देताना शंकर माली आणि आमचे जिग्यादादा केनी यांच्याकडून देखील 1000 रुपये आलेले आहेत. क्या बात आहे. गणेश पाटीलला हे पारितोषिक कडक 3 षटकार आणि कडक जिगेदादा यांच्याकडून 500च्या 2 नोटा आलेले आहेत. गणेश भाऊ सामना संपल्यानंतर आपण हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि स्वर्गीय कबीर निर्मल या चषकाचे प्रणेते आमचे सर्वांचे लाडके जिगेदादा यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. धावसंख्या 33. एस के संकेत केनी आपलं देखील स्वागत. 33 धावा. गोलंदाज रवी आलेत. दीपक पाटीलला 3 षटकार ठोकणं आणि या रात्रीच्या क्रिकेटमध्ये खूप कठीण काम होतं. इथे हा चेंडू भरतनं ऑन साईडला केला आहे. बघूया डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 35 धावा अवघ्या 13 चेंडूमध्ये जोडल्यात. संदेश आपण पाहिलं तर शेलूमाता वाल एजी स्पोर्ट निंबोलीनंतर गावदेवी पिंपलगड टीमच्या या सलमीर जोडीने चांगली भागीदारी केलेली आहे. पस्तीस धावा 13 चेंडूमध्ये आलेत. रवी इथे हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव. धावसंख्या 36 धावा. 36 धावा अवघ्या 14 चेंडूमध्ये आल्यात. त्याच्यामध्ये गणेशच्या आहेत 29 आणि भरतच्या आहेत 6. गणेश पाटीलच्या नशिबाचा एक टी शर्ट आमच्याकडे जमा आहे. नाना गोंडली यांच्याकडे पारितोषिक इनसाइड आउट. बघूया चेंडू हवेमध्ये आहे आणि हा चेंडू देखील कमलाकर पाटीलच्या हाताला चटका देऊन सीमाबार षटकार आहे. नक्कीच अगदी लाईन सेफ लँड झाला.
गणेश पाटील ची बॅट बोलते मैदानातून. सलग 4 मध्ये 4 ठोकलेत. बेचाळीस धावा. इथे हा फटका आपण पाहिला तर मिड ऑफ वरून लॉंग ऑफला येतोय. कमलाकर पाटील चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा या चेंडूवर गणेशनं पूर्ण केलेत. धावसंख्या 4-4. 44 धावा लागलेत. चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक गणेश पाटीलच्या 35 आहेत. त्याच्यासाठी त्यांनी चेंडू घेतलेत 10 चेंडू. क्या बात आहे. अतिशय चांगल्या स्ट्राईक रेटनं धावा ठोकलेले आहेत. हा चेंडू अगदी ऑन साईडला चाललाय. मैदानाला दन दन करत दीपक पाटील चेंडूला उचलून फेकी करतायत. इथे देखील 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गणेश या सामन्यातून मालामाल झालेला आहे. निलेश भाऊ 1000 रुपये जिगेदादाने दिलेत. शंकरनं 3000, हिंदरनं 1500 आणि नाना गुंडलीकडून टी शर्ट. क्या बात आहे. सोने पे सुहागा. धावा बनल्यात 47. 17 चेंडूमध्ये 47 धावा. बघूया गणेश पाटील या स्पर्धेची पहिली 50 कंप्लीट करतील का. 12 चेंडूमध्ये 40 वर आहे आणि अजूनही या इनिंगचा 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग आज नवीन या स्पर्धेच्या माध्यमातून गणेश पाटीलचा खेळ सर्वांच्या समोर आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग रवी. इथे हा चेंडू फुलटॉस होता मात्र तितकासा चांगला फटका या चेंडूवर खेळता आला नाहीये. 2 धावा तर पूर्ण केलेत. बघूया बॅटने आल्यात की लेगबाईच्या स्वरूपात. आणि नक्कीच बॅटचा स्पर्श झालाय. 2 धावा भरतच्या खात्यामध्ये. 2 धावा गावदेवी पिंपलघर संघाच्या खात्यामध्ये. 3 ओव्हर बिनबाद 49. निलेश पाटील खुश आहेत. नक्कीच आमचे गणेश पाटील जे चांगले मित्र आहेत आणि आज ते या 3 ओव्हरमध्ये जो खेळ केला आहे त्याच्यावर अतिशय खुश आहेत. बघूया यानंतरचे दोन्ही टीम आपण नाणेफेकीसाठी स्वर्गीय कुंडलिक श्रीपत भोईर नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. जय बजरंग कारिवली आणि गुरुदत्त मानकोली दोन्ही टीमचे कॅप्टन भारत पाटील आणि संदीप ज्युनियर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे. कारण की आता या इनिंगचा एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. बघूया गणेशच्या धावा 40. 12 चेंडूमध्ये आणि 6 चेंडूमध्ये 8 वर भरत पाटील साथ देतोय. या स्पर्धेची पहिली 50 आपल्याला गणेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. गोलंदाज कॅप्टन खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगड टीमचे जालिंदर पाटील आलेत. बघूया इथे कमलाकर पाटीलला एक झेल ड्रॉप केला आहे गणेश पाटीलचा. कमलाकर पाटील आणि जालिंदर पाटील हे दोन्ही बंधूंची जोडी आहे. नक्की जमिनीचा पैसा या नाटकाचे मुख्य कलाकार कमलाकर दादा पाटील देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. बघूया 49 धावा झालेत बिनबाद. इथे हा चेंडू बघूया हवेमध्ये चांगला झेल टिपलाय योगीनं आणि इथे एका स्फोटक खेळीचा अंत झालाय. पाटील आउट. पहिली विकेट जालिंदर पाटीलने आपल्या नावी कोरलेली आहे. डीजे पहिली विकेट कॅप्टन
जालिंदर पाटीलच्या नावी नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत नंदू पाटील. 49 धावा पहिल्या जोडीनं जोडलेत 19 चेंडूमध्ये. बघूया षटकातील पुढचा चेंडू. इथे हा फटका नंदू पाटीलला उंचच उंच खेळला आहे. कमलाकर पाटील आहेत. चेंडू अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये सेफ लँड झाला आहे. जय पाटील चेंडूला उचलत आहेत. 2 धावेनं 51. 50+ धावा गावदेवी पिंपळगड संघाच्या फलकावरती लागलेले आहेत. 51 धावा. हा चेंडू बघूया अगदी चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. योगी पाटीलकडून फिल्डिंग. नंदू पाटीलनं आल्या आल्या 2 चेंडूमध्ये मौल्यवान 4 धावा आपल्या टीमच्या खात्यामध्ये जोडलेले आहेत. धावसंख्या 53. 53 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 21 चेंडूमध्ये 53 धावा या लागलेल्या आहेत. बघूया हा फटका भिंगरी आहे. अगदी चेंडूला पाठवलाय सीमा पार. षटकार नंदू पाटील छा गए गुरु. बावीस चेंडू मध्ये नंदू पाटीलला 3 मध्ये 10. अतिशय मौल्यवान धावा आहेत गावदेवी पिंपळगड टीमसाठी नंदू पाटीलच्या बॅटमधून. बघूया जालिंदर पाटील शेवटचे 2 चेंडू. एकोणसाठ आणि हा चेंडू देखील चाललाय सीमा रेषेच्या आर पार. षटकार हा फटका देखील अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा आपण पाहिला आहे. स्टंपला चेंडू जरूर हिट झालाय. बघूया रवी चेंडूला उचलतायत. 2 धावा पूर्ण केलेत आणि ते फलंदाज धावचीत बाद होतील. 2 धावा आलेत. धावसंख्या झाली 67. 68 धावांचं आव्हान असेल विजयासाठी खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडघर टीम समोर. चला आपण नाणेफेकी करूया. जय बजरंग कारिवली आणि गुरुदत्त मानकोली या 2 टीम दरम्यान ग्रुप सी मधून आपण दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी कक्षामध्ये पोहोचायचं आहे. स्वर्गीय कुंडलिक श्रीपाद भोईर नाणेफेकी कक्षामधून आपण ग्रुप सी च्या दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. जय बजरंग कारिवली आणि गुरुदत्त मानकोली असा सामना असेल. वेलकम संदीप ज्युनियर आणि वेलकम भारत पाटील जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन. मंगेश दादा आपण यायचं आहे. आपले शुभ असते आपण या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. वेलकम संदीप ज्युनियर. वेलकम भारतजी पाटील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विजयासाठी शुभेच्छा आहेत. अध्यक्ष चषक आणि शलोमा तवाल कोण आवाज देईल? यस अध्यक्ष चषक अशी मागणी आहे आणि एक्झॅक्ट अध्यक्ष चषक झालेला आहे. खूप खूप धन्यवाद मंगेशजी भोईर. नक्कीच नाणेफेकी जिंकलेली आहे संदीप. घरचं होम ग्राउंड आहे. पहिला सामना अतिशय चांगल्या दिमागदारपणे जिंकलेला आहे
गंगामाता गोंदवली टीम समोर अतिशय चांगली गोलंदाजी केली. या सामन्यातून नाणेफेकी जिंकली आहे. काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या टीमचा आपण जर चालू सीझनचा विचार केला तर एक चांगली कंप्लीट टीम आहे जय बजरंग कारिवली. या संघासमोर फिल्डिंग करण्यामागचं कारण, उद्देश, गेम प्लॅनिंग काय आहे? आमच्याकडे गोलंदाजी आहे, त्याच्याकरता आम्ही कमीत कमी धावांसाठी एक रोखण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत या सामन्यातून? आम्ही सर्व खेळाडू आहेत. तर जो पहिला संघ पहिल्या सामन्यात खेळलाय तोच संघ दुसऱ्या सामन्यामध्ये कायम आहे की या दुसऱ्या सामन्यातून कुठल्या एखाद्या नवीन खेळाडूला संधी दिली जाईल? नाही आहे, तेच सर्व तेच खेळणार आहे. खूप खूप शुभेच्छा आपल्याला. बाराजी पाटील, नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम आपल्या वाट्याला फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय? फलंदाजीच घेतली असती, कारण पहिल्या मॅचमध्ये आम्ही फलंदाजीमध्ये जिंकलेलो. नक्कीच. अगदी घरच्या होम ग्राउंडवर गुरुदत्त मानकोली टीम समोर कोणती एक टोटल एक आपल्या संघासाठी सेफ असेल, काही आकडा सांगू शकाल? 50 ते 55 कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? सर्वच फिल्डर म्हणून. क्या बात आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला देऊया आपण शुभेच्छा. मित्रांनो, ग्रुप सीच्या दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकलेली आहे गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन संदीप ज्युनियरनं आणि प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जय बजरंग कारिवली टीमला आमंत्रण दिलेलं आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामधून ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत आमचे परममित्र संदेश वखारे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी. थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी. वळूया आपण थेट मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी अगदी ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळाली आहे. मोठे फटके भरपूर होते या इनिंग मध्ये. सदुसष्ट धाबा ठोकल्या गेल्यात. 68 धाबांचं एक विशाल लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम गावदेवी वडगर समोर. आणि या धाबांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. सिक्स्टी 68 धाबांचं लक्ष आहे. बॉलिंग ट्रॅकवर देविदास येतोय. काही कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली गणेश पाटीलच्या बॅटमधून. तब्बल 40 धाबा ठोकल्या गेला. 13 बॉलचा सामना करत असताना 4 षटकार 2 चौकार त्याने या इनिंग मध्ये पेश केले. षटकार हॅट्रिक च्या माध्यमातून पारितोषिकांचा देखील वर्षाव झाला होता. वली आपण मॅचच्या दिशेने मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटकातील पहिला बॉल देविदास बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल टाकत असताना स्टेप मध्ये चुकी, डेड बॉल. अडुसष्ट धाबा ठोकायच्या आहेत. अर्थातच मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. फटका चांगला आहे. चेसिंग मोठी आहे त्या ठिकाणी. बॉल शेवटच्या मोमेंटला बाउंड्री लाईन वर अडवला गेलाय. दोन धावा कंप्लीट केल्यात राजूने.
राजू पाटीलचा रोल अत्यंत महत्त्वाचा असेल या मॅचमध्ये आणि यानंतर दीपक कडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा करून असेल टीम वडगर संघ, कारण 68 धावा ठोकायच्या आहेत ना, तर मात्र तुम्हाला पार्टनरशिप मोठी करावी लागेल. एक अशी मोठी पार्टनरशिप ज्यामध्ये मोठ्या फटकांचा समावेश देखील महत्त्वाचा आहे. या बलेसा बॉल बीट केलाय फलंदाजाला, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय देविदासच्या माध्यमातून. देविदास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्टॉपेज लागलाय, बॉल हवेमध्ये यष्टीरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. लक्ष जे आहे ते भरपूर मोठं आहे, तर ते लक्षात घेऊन फलंदाजी करणं महत्त्वाचं आहे. 3 बॉल टाकून झाल्या, 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. देविदास चांगलं षटक फेकत असताना षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक महेश थोडे दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट जरूर चांगलं पाहायला मिळालंय, परंतु सिंगल डबलने काम बनणार नाहीये. या आधी देखील मी म्हटलं होतं, कारण या ठिकाणावर मोठं लक्ष आहे आणि मोठं लक्ष पूर्ण करत असताना मोठ्या फटक्यांचा वापर जरूर त्या ठिकाणावर करावा लागेल. अगदी बिना दिवाळीचे रॉकेट तुम्हाला सोडावे लागतील. वारंवार चौकार षटकारांमध्ये डील आवश्यक आहे, परंतु पहिल्या षटकाच्या माध्यमातून काही कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. देविदास चांगलं षटक फेकत असताना या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. नक्कीच फलंदाजांनी चांगल्या धावा बनवल्या आणि त्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचा देखील कॉन्फिडन्स वाढतोय. षटकातील शेवटचा बॉल अडवा बाटने खेळून काढलाय. आता मात्र गॅप शोधली आहे. हा बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. फटक्यासाठी पहिला बॉल पासून प्रयास केला जात होता, तो फटका मात्र फायनली शेवटच्या बॉलवर आलाय. चौकाराच्या मदतीने धावा झाल्या आहेत 9. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 68 धावांचा पाडला करत असताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये हवी ती सुरुवात झाली नाहीये. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर महेश येतोय. पाहूया महेश कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय, परंतु समोरील टीमचा विचार केला ना, तर राजू कोणत्याही क्षणी पलटवार करू शकतो. एक महत्त्वाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो राजू डावखुरा फलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक येतात झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद राजू.
नवीन फलंदाज दीपक आलाय. यस, षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर चे प्रेक्षक कॅच पकडतील आई वाजेल. त्यासाठी अजय भांबरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मागच्या मॅचमध्ये जरूर एक ऐवाजेल आपण पाहिला होता. प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे अजय भांबरे यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, या पहिल्याचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. महेश आज अगदी शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना दिसून आलाय. या पहिल्याचा बॉल लो फुल टॉस होता. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिलाय. बॅकअप चांगलं आहे भरत पाटील यांच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 12 वर पोहोचले. दीपक पाटील कडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीमला. त्या बलेस देखील संपर्क अव्वत असं नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीची कॉलिंग. एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी? पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल. थोडी मिसफील्ड जरूर झाली होती आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग देखील झाली. डेंजर झोनला योगेश आहे त्या ठिकाणी. प्रिन्स मूवीज लाईव्ह टेक्निकल टीमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तपासतोय. योगेश पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का? नक्कीच थोडा वेळ जरूर आम्ही घेतोय, परंतु योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. भरपूर क्लोज होतं आणि त्या कारणास्तव थोडा वेळ आम्ही घेतलाय. याच फलंदाज सेफ आहे, मात्र एकच धाव. महेश चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. खरं तर पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट काढली होती. त्या बॉलचा बॉल ऑन साईडला. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल त्या ठिकाणी. या सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 68 धावांचं मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात आणि पाहिजे ती फलंदाजी अजूनही दिसून आली नाहीये. कारण ओव्हर नंबर 2 पाहतोय. 4 बॉल टाकून झाल्यात. 14 धावा धावफलकावर आहेत. या बॉलेस देखील खोलवा टप्पाचा चेंडू. पुन्हा एकदा थोडी मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली. यष्टीरक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. गणेश पाटील. पुन्हा एकदा फक्त ना फक्त सिंगल मिळाली आहे. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार आला होता. त्या व्यतिरिक्त पूर्णपणे शांत ठेवलंय टीम वडघरच्या फलंदाजांना. अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय महेशने देखील. षटकातील शेवटचा बॉल. या बॉलेस देखील बॉल कार्पेटच्या साने जातोय. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 1 गडी बाद. 17 धावा धावफलकावर आहेत.
17 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, 1 गडी बाद. मात्र उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. वेलकम हर्ष द सन ऑफ प्रमोद भोईर. गणेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटकातील पहिला बॉल, या बॉलेस देखील बॅटची गडा. 1 धाव कंप्लीट. दीपक पाटीलला आपण पाहतोय, मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. अगदी आत्मविश्वास देऊन जाईल असा एकही फटका आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. अठरा धावा धावफलकावर आहेत. गणेश पाटीलचं हे षटक आपण पाहतोय. या बॉलेस बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. याआधी फलंदाजीमध्ये भरपूर चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं गणेश पाटीलने आणि त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली. पलटी शॉट, फटका चांगला आहे, ऑन साइडला उडवलाय. यस, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. ऑफ साइडला उडवला होता, पलटी शॉट होता. एक क्षण असं वाटलं की लेफ्ट हँडर बॅटिंग करतोय त्या ठिकाणी. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. कॉन्फिडन्स लेवल भरपूर हाय होता या फटक्यामागे. 49 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलेचा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतात. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुलावर, परंतु थ्रो कलेक्ट करू शकले नाहीयेत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस प्रॉपर कनेक्शन, मात्र काय कमालीचा झेल बघडलाय. वाडा कॅच, अप्रतिम की अविश्वसनीय अफलातून झेल आपण या ठिकाणी पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. एक क्षण असं वाटलं होतं बॉल सीमारेषा पार होईल, मात्र त्या ठिकाणावरनं उत्तर आलं नाहीये. काय कमालीचा झेल हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता. अतिशय सुरेख. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच जी आहे अजून एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जय बजरंग कारिवली तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त मानकोली. व्हॉट अ फाईट. होम ग्राउंडवर पहिल्या मॅच मध्ये परफॉर्मन्स भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच साठी सज्ज आहेत. गणेश पाटील चांगलं षटक फेकतो आतापर्यंत. फक्त ना फक्त 4च धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट घेतली आहे. दीपक पाटीलला बाद केला. या बॉलेस 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये आमचे गुणलेखक मला सांगतायत 45 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. सहा बॉल 45 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक, षटकातील पहिला बॉल. अतिशय सुरेख होता, बीट केले त्या ठिकाणी.
षटकातील पुढचा बॉल औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. विजयाच्या उंबरड्यावर विजयाच्या समीप आपण गावदेवी पिंपळकर टीमला पाहतोय आणि हा या स्पर्धेतील त्यांच्यासाठी दुसरा विजय असेल. याआधी गावदेवी अंजूर टीमला त्यांनी हरवलं होतं पहिल्या मॅचमध्ये. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल. सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या बॉलेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. उर्वरित 2 बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे. दोन बॉल टाकायचे आहेत फक्त या ठिकाणावर विजयासाठी गावदेवी पिंपळकर टीमला. ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. फक्त सिंगल मिळेल आणि आता मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलच्या माध्यमातून 43 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. शेवटचा बॉल. मॅच फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी पिंपळकर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी वडगर. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो नो डाऊट अबाउट दॅट ज्याने ठोकला 13 बॉल मध्ये 40 धावा. एक षटक देखील फेकलं होतं. नाव आहे गणेश पाटील. चला गणेश पाटील आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. आपण मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी देऊया. गणेश पाटील ठरलाय मॅचचा हेरो. 13 बॉल मध्ये 40 धावा ठोकल्या होत्या ज्यामध्ये 4 षटकार 2 चौकार आणि 1 अप्रतिम षटक फेकलं होतं. 1 विकेट देखील घेतली होती गणेश पाटीलने. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच. आपण मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी देऊया. प्रथम आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. यस संजय पाटील टीम कारिवलीचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत. तालुका क्रिकेटमधील पंच म्हणून देखील त्यांचं नाव भरपूर मोठं आहे. त्यानंतर स्वप्नील आपण गिफ्ट नंबर द्या. गिफ्ट नंबर द्यायचा आहे. त्यानंतर माजी सरपंच वलगाव नरेंद्र दादा पाटील या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया नाना गोंदली यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं हे टी शर्ट. मात्र त्याआधी कोल्ड्रिंक देतोय स्प्राईट. वेलकम दीपेश. त्यानंतर आपण देऊया जिग्या दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कालीराम केने यांच्या शुभ हस्ते आपण ते देऊया. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय जिग्या दादा आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. वेल प्लेड गणेश.
तर यानंतर वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. अजून एक